वेलकम सावली मॅम. सावली, तू आता ऑफिशियली मेंढळे ग्रुपची मेंबर झालीस. किरण दे. वेलकम. बरं, हा आपल्या ऑफिसचा स्टाफ आहे. नमस्कार. थोडे दिवसात आपण प्लांटवर जाऊ आणि तिथल्या मेंबरशी आणि स्टाफची ओळख करून घेऊ. ओके सावली मॅडम, तुम्ही मला ओळखता ना? आपण सगळीकडे असतो. वेलकम. चला उभे काय, नवीन साहेब आले. चला कामाला लागा. काय सारंग सर, आत्ता मला खरं टेन्शन आलंय. कशाचं? बघा ना, हे सगळं इतक्या पटापट घडलं, मला विचार करायला वेळच नाही मिळाला. अगं सावली, पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहायला कसं शिकणार आपण? सुरुवात आहे ना, सुरुवातीला सगळ्यांनाच असं होतं. हळूहळू शिकशील तू. ये ये. मॅडम बसा. आता तू मान्य केलंयस की तुझी चूक झालीच आहे, मग आता आपण तुला शिक्षा देऊया. काय बाबा? अहो, काही चुकलं तर समजून घ्या प्लीज. चुकलं तर समजावून पण सांगेन आणि रागवेन पण. नको नको. म्हणजे रागवणं कमी ठेवा आणि समजून जास्त घ्या. ठीक आहे, कमी रागवतो. मला माहिती आहे हे स्पेशल मोमेंट आहे तुझ्यासाठी. तू बस इथे, मी आलोच. तारा मॅडम. हॅलो सावली, हे बघ, आता मी जे काही सांगेन ना ते शांतपणे ऐका. एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. खरं तर सोहमला तिकडे गाणं रेकॉर्ड करायचं आहे आणि इथे मम्माचा फोन आला होता. तिने आपल्या दोघींना उद्यापासून कंपल्सरी रियाजाला यायला सांगितलंय. आता ते तू कसं मॅनेज करणार आहेस ते तुला आणि तुझ्या विठ्ठलालाच माहित. पण यावेळेस मम्माने वॉर्निंग दिली आहे, आपल्याला दोघींना रियाजाला यावंच लागेल. अहो, पण ऑफिसची वेळ सांभाळून मी हे सगळं कसं करू? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ना तू आधी करायला हवा होतात ना. मला काय विचारतीयस? हे जे काय एक्सक्यूजेस आहेत ना जे तू मला देतेस ते मम्माला दे. तू बघ बाई काय करायचंय ते. ऐकून घ्या ना तुम्ही. ऐश्वर्या, एवढ्या सहजासहजी होणार नाही हे सगळं. तुला प्रयत्न करावे लागतील. इतकी वर्ष राखलेलं तुझं सिंहासन आता डळमळीत व्हायला लागलंय. लवकरच काहीतरी हालचाल करावी लागेल, नाहीतर तुला त्या मूर्ख मुलीच्या सावलीत राहावं लागणार. गुड मॉर्निंग. सुप्रभात. अरे डॅड, चहा आणू? हा, चहा माझ्यासाठी? हा, तुमच्यासाठी चहा नको. नाश्ता? हा, ब्रेकफास्ट?
नको. डॅड मग तुमच्या गोळ्या मेडिसिन्स म्हणजे चहा किंवा ब्रेकफास्ट घ्या आणि मग मी मेडिसिन्स आणून देते. ऐश्वर्या हे बघ माझं रुटीन नीट चाललंय. सकाळी सावली गेली तेव्हा तिने ब्रेकफास्ट चहा औषधं सगळं केलंय. मला कशाचीही गरज नाही आणि चहा तर नकोच. थोडासा घेतला असता तर बरं झालं असतं डॅड. ऐश्वर्या कसं आहे ना तिलोत्तमाने तुला शिक्षा दिली आहे त्यामुळे तुझ्या हातचा चहा पाजून मला शिक्षा देऊ नकोस. काय ग काय करतेस? केर काढतेय. म्हणजे आता ऑफिसमध्ये तर ती मुलगी गेली आहे ना माझ्या जागी. घरात तिची जागा कोणीतरी घ्यायला हवी म्हणून कामं करते. ऐश्वर्या थांबव. काय ना नुसता असा झाडू हातात घेऊन तू सावलीची जागा नाही घेऊ शकणार. ते शक्य नाही तुला. कारण सावली वेगळी तू वेगळी. आणि तसंही वेळी अवेळी केर काढू नये घरात. घरातली लक्ष्मी जाते. आता ही वेळ नाहीये केर काढायची. नाही डॅड ॲक्च्युली मला हे सगळं कळत नाही. मी रोज ऑफिसला जात होते तिकडे जाऊन सगळी कामं करत होते. तर घरात काय करायचं काही कळत नाहीये. काही सुचतच नाहीये काय करू. म्हणजे तुझा रिकामा वेळ घालवायला तू हे सगळे उद्योग करतेस का? काय? काही नाही चालू दे. कोणाचा फोन होता? काही नाही. मी सावली टेन्शन का आलंय तुला? हा काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? सांग मला. अरे दादा बरं झालं भेटलास. इथे भेटलो म्हणजे इथेच भेटतो मी तुला ऑफिसमध्ये. भेटतो. सहाय कर अर्जंट आहे. झाल्या सह्या झाल्या. आता काय सेल्फी हवी आहे? सही केली ना. ते तू मला काम सांगणार होता ना काहीतरी? मी नाही. तू सांगणार होता की किरणकडे जा पेपर घेऊन ये सांगणार होता तू काहीतरी. नाही मला तर असं काही आठवत नाहीये. कारण असं काही असतं तर मी तुला डायरेक्ट फोन करतो ना. असं काही नाही. बरोबर आहे पण मला वाटलं की तू असं बोलशील की किरणकडे जा अमुक तमुक घेऊन ये असं. तुला खूप काही वाटतं. हा पण तसं नाहीये. जर असतं तर मी तुला आधीच सांगितलं असतं. नाहीये असं. जा. ठीक आहे. काय बंद होत नाहीये. लागते लागते लागते.